मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सपकाळ साहेब आता बापूसाहेबांना विचारतात, नक्की तुमच्या मनात काय चाललंय ना कळतच नाही, डोक्यात काय शिजतंय ते सुद्धा. त्यावरती आता तिथे तो जे म्हणजे जामवंत जांभळेला कुणी पाठवलंय असं आता सपकाळ साहेब विचारू लागतात. तेवढ्यातच सुशीला तेथे येते आणि म्हणते, काय राजकारणी साहेब, अहो तुमच्या या राजकारणी आणि सुपीक डोक्यामध्ये काय काय घुसेल आणि कोणता प्लॅन कराल कळणारच नाही, कारण तुम्ही पक्के राजकारणी आहात आणि त्यामध्ये मुरला आहात हे तर मला आता माहीतच आहे. तेव्हा आता सपकाळ साहेब म्हणू लागतात, हो ना, मला सुद्धा असंच वाटतंय की बापूसाहेबांनीच हा काहीतरी प्लॅन केला असेल पिंकीला अडकवण्याचा. तेव्हा आता मला माझे 5 कोटी तर मिळाले आहेत, माझी दिवाळी अगदी सुखात जाणार असं सपकाळ साहेब म्हणतात. त्यावरती आता बापूसाहेब म्हणतात, तसं काही नाही आहे, पण मी त्या जेजेला पाठवलेलंच नाही. आता सुशीलाला वाटतं की सपकाळ साहेबांसमोर बापूसाहेब खोटं बोलत असतील. नंतर सपकाळ साहेब हे निरोप घेऊन तेथून निघतात. तेव्हा बापूसाहेब म्हणतात की हे पहा सुशीला देवी, तुमचं काय चाललंय, मला काही माहीत नाही या जे प्रकरणाबद्दल. त्यावरती सुशीला हसते आणि म्हणते, खरंच राजकारण करावं तर तुमच्यासारखं, मी असला राजकारणी खरंच कधी पाहिला नाही. तुम्हाला दंडवत, किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. अहो आपल्याला राहायला जागासुद्धा मिळाली आणि त्या पिंकीची, घाटवाडीच्या मुलीची पुरती वाट तुम्ही लावून टाकली. त्यावरती बापूसाहेब म्हणतात, नक्की म्हणायचंय काय तुम्हाला, मला माहीत नाही. तेव्हा आता सुशीला विचारते, खरंच तुम्ही त्यांना पाठवलं नाही का तिकडे त्या जेजेला? त्यावरती बापूसाहेब अगदी म्हणतात की तुमची शपथ घेऊन सांगू का, मी नाही पाठवलं. तेव्हा सुशीलाला आता प्रश्न पडतो, नक्की हा जे आला असेल तरी कुठून, आणि पिंकीशी त्याचं काय वैर आहे त्यामुळे स्वतःची बायको तिला म्हणवून घेतोय? तेव्हा बापूसाहेब म्हणतात, हा जामवंत जांभळे म्हणजे, असं म्हणून त्यांना आता आठवतं की पिंकीने एकदा त्याचं नाव घेतलं होतं. तेव्हा ते आता म्हणू लागतात की मला तर असं वाटतंय आपला कामाचा माणूस आता आला आहे, आपला रखवालदार आता आला आहे, मला त्याला भेटायचंय, त्याला ताबडतोब भेटायला बोलवा, असं आता बापूसाहेब म्हणतात. तेव्हा सुशीला आता ठीक आहे असं म्हणते. बापूसाहेब म्हणतात, मला असं वाटतंय आपण एकटेच पिंकीला संपवायला निघालो होतो, परंतु आता आपल्या बाजूने सुद्धा कोणीतरी आहे म्हणायचं. त्यानंतर आता बापूसाहेब एका कार्यकर्त्याला फोन करून म्हणतात की सर्व कार्यकर्त्यांना सांगा की मी भेटायला बोलवलंय, त्यांच्याकडे एक मोठी कामगिरी सोपवायची. तर आता दुसरीकडे जे असतो तो तेथे कठाड्यावर उभा राहिलेला असतो आणि म्हणतो, पियू मला हो म्हणेल की नाही, शी लव्स मी ऑर नॉट, असा तो डायलॉग मारत असतो आणि गुलाबाची एक एक पाकळी फेकून खाली टाकतो. तर आता दुसरीकडे युवराज आणि पिंकी एकमेकांबरोबर बोलत असतात. युवराज आता खूप चवताळलेला असतो, तो म्हणत असतो की मी याला आता बघणारच आहे, कोण तो जे का फेफे आला आहे, आता त्याच्याकडे मी जाऊन पाहतोच. पिंकी म्हणते, आपल्याला असं डोक्यात राग घालून काहीच करायला नको, तुम्ही जरा शांत राहायला हवं. तेवढ्यातच तेथे जे खिडकीतून आतमध्ये पाहत म्हणतो, पियू तुझं बरोबर आहे, आपल्याला असा डोक्यात राग घालायला नको. तेव्हा आता युवराज खूपच चवताळतो, खिडकीतून खाली उडी मारतो आणि म्हणतो, तुझ्याकडे बघतोच, माझ्या बायकोला तू तुझी बायको म्हणवतोस का? युवराज हा जेच्या पाठीमागे पळतो आणि स्विमिंग पूल आणून त्याचा गळाच दाबतो. तेव्हा पिंकी म्हणते, धनी प्लीज डोक्यात राग घालून काहीही करू नका, तुरुंगात खडी फोडायला जावं लागेल आणि त्यालाही हेच हवं आहे की तुम्ही त्याच्यावर कधी चिडताय, तो नाटक करतोय. त्यावरती आता युवराज खूपच चिडतो आणि म्हणतो, नाही, याला मी आज सोडणारच नाही, माझ्या बायकोला स्वतःची बायको म्हणवून घेतो का, याला लाज वाटते का? तेवढ्यातच आता सुशीला तेथे येते आणि म्हणते, अरे युवराज तू हे काय करतोस, तुला तुरुंगात खडी फोडायला जायचंय का? असं म्हणून आता त्या झटापटीमध्ये युवराज त्याचा जोरात गळाच आवळतो. तेव्हा त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो, तो नुसता ओरडत असतो. तेव्हा आता पटकन सुशीला क्षणाचाही विचार न करता युवराजला मागे ढकलते आणि त्याला म्हणते की अरे युवराज तू हे काय करतोस? तेव्हा आता पहा ना आईसाहेब हा काय करतोय, त्या पिहू बरोबर राहतोय, असं म्हटल्याबरोबरच आता युवराजला पुन्हा एकदा खूप राग येतो. तो पुन्हा त्या जेचा गळा आवळतो. तेव्हा सुशीला आणि पिंकी त्याला समजवत असतात की असं करू नकोस. तर पिंकी आता युवराज ऐकतच नाही हे पाहून तिची शपथ घालते. त्यामुळे युवराजला आता नाईलाजाने त्याला सोडावं लागतं. तो आता बेशुद्ध होतो. तेव्हा हा मेला की काय असं आईसाहेब म्हणतात. तेव्हा
त्याच्या तोंडावर पाणी युवराज शिंपडतो आणि म्हणतो, कसला मेलाय हा, हा तर जिवंत आहे. काही वेळाने त्या जेजेला धड उठता सुद्धा येत नसतं. तेव्हा पिंकी आणि सुशीला त्याचा हात पकडतात, त्याला उठवतात. तेव्हा तो तिच्या खांद्यावर हात टाकतो. तेव्हा युवराज आता पिंकीवर खूप ओरडतो. तेव्हा पिंकी म्हणते, अहो माणुसकी तरी दाखवा, हा माझा नवरा नाही आहे, माहिती आहे ना, हा खोटारडा कोणीतरी आहे, पण माणुसकीच्या नात्याने तर आता युवराज हा तेथेच थांबतो. पिंकी आणि सुशीला या दोघीही आता आतमध्ये त्याला घेऊन चाललेले असतात, कारण जेजेला धड चालता सुद्धा येत नसतं. मग नंतर थोडं पुढे गेल्यावर तो युवराजकडे खुनशी नजरेने पाहतो आणि म्हणतो, माणुसकी दाखवली. तेव्हा आता युवराजला समजतं की हा खूप बनावट आहे, नकली आहे, ढोंगी आहे, म्हणून तो आता खूपच चिडतो आणि पिंकीला बाजूला करत तो स्वतः आता आतमध्ये घेऊन जातो. तेव्हा जेजे हा खुर्चीवर बसतो, तर सुशीला आता घरातील सर्वांना आवाज देते. सत्या विचारतो, काय झालं. त्यावरती सुशीला म्हणते, ते विचारू नको, यांना यांची गेस्ट रूम दाखव आणि घेऊन जा. आणि ए पोरी, मी तुला सांगतीये, त्यांच्यासाठी अगदी मस्त असं सरबत घेऊन जा. तेव्हा आता युवराज म्हणतो, काय म्हणाला ताईसाहेब तुम्ही, बायकोला त्यांची कामं करायला सांगताय, तो ढोंगी आहे माहीत आहे ना. त्यावरती माझा यावर विश्वास नाही, हीच घाटवाडीची मुलगी आहे की नाही हे माहीत नाही, असं सुशीला अविश्वास दाखवत म्हणते. तर आता युवराजला खूप राग येतो. युवराज म्हणतो, मी त्याच्याकडे आता बघतोच. तेव्हा पिंकी म्हणते, तुम्ही रूममध्ये जा. तेव्हा आता तेथे सगळेजण आलेले असतात. तर नवऱ्यासाठी सरबत घेऊन जा असं सुशीला सारखी म्हणते. त्यामुळे आता जे म्हणतो की पियू, तुला एक सांगू का, तुला तर माहिती आहे सरबतामध्ये मला बर्फ अजिबात आवडत नाही, त्यामध्ये तुझं थोडं प्रेम टाकलं तर बरं होईल. तेव्हा आता सुशीला हसत असते, तर पिंकीला खूप राग येतो. त्या जेजेला घेऊन तिकडे जातो. तेव्हा सुशीला आता चित्राला म्हणते, चल ग चित्रे. चित्रा लगेच सुशीलाच्या पाठोपाठ जाते. तेव्हा हा चंपक नक्की कुठून आला आहे असं छबी विचारते. तर पिंकी म्हणते, काय माहीत. छबी म्हणते, लक्षच देऊ नको, आपली लक्ष्मीपूजनाची तयारी कर. तेव्हा पिंकी म्हणते, हो ठीक आहे, आता याला असा सरबत पाजते ना की हा चंपक सकाळपर्यंत उठलाच नाही पाहिजे. तर दुसरीकडे आता सत्या जेजेला घेऊन आता रूममध्ये येतो. तेव्हा रूममध्ये आल्यानंतर सत्याबरोबर तो बोलू लागतो आणि सत्याला सत्या दादा असं म्हणतो. तेव्हा सत्या म्हणतो, तू मला दादा म्हणू नकोस, मी कुणाचा दादा नाहीये. जेजे हा त्याला बोलण्यामध्ये चांगलाच अडकवतो आणि म्हणतो, तुम्ही माझे दादाच आहात. अहो मला मोठा भाऊ नाहीये ना, म्हणून मी तुम्हाला दादा म्हणतोय. माझं एक काम कराल का तुम्ही. तेव्हा काय काम करायचंय असं आता सत्या विचारतो. तो जेजे सांगतो, माझ्या गाडीमध्ये 2 बॅगा आहेत माझ्या, तेवढ्या घेऊन या. काय झालं ना, तुमच्या युवराज या भावाने मला खूप मारलं आणि मग मला काही चालता आलंच नाही, बॅगा पण घेता आल्या नाही, प्लीज तुम्ही मला बॅगा आणून द्या. तेव्हा सत्या ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा गिझरमध्ये पाणी आहे ना गरम असं तो विचारतो. तेव्हा सत्या म्हणतो, हो आहे. आता मला बेडवर बसवा, माझ्या पायाखाली उशी ठेवा, अशी अनेक कामं तो आता सांगत असतो. ते पाहून सत्याला खूप राग येतो. त्याने तर सत्याला नोकरच बनवून टाकलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की माझी पियू कधी येणार, कारण माझं तिच्याकडे महत्त्वाचं काम आहे आणि मला तिला असं झालंय कधी एकदा भेटणार, कारण पिहू माझ्या काळजाचा तुकडा आहे, मी तिच्यासाठी काहीही करू शकतो, तिच्यासोबत मला प्रत्येक क्षण घालवायचा आहे असं म्हणून आता तो पिंकीवरचं प्रेम व्यक्त करत असतो. तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो. सत्या म्हणतो, काही पण बोलायचं नाही उगीच. तेवढ्यातच आता पिंकी तेथे येते. तिने आता त्याच्यासाठी ज्यूस आणलेला असतो. जे हा तिच्याकडे पाहतच राहतो. तर पिंकी म्हणते, आता याची वाट लावायलाच पाहिजे, मी जो प्लॅन केलाय तो सक्सेस व्हायलाच पाहिजे. तर आता सत्या हा तेथेच उभा राहतो. ते पाहून आता जे मनात विचार करतो की हा इथे का उभा राहिला असेल, याला अगोदर काहीही करून इथून घालवायलाच पाहिजे. तर आता पिंकी रागातच जेजेकडे पाहत असते. जेजे हा हसूनच तिच्याकडे आता पाहू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये लक्ष्मीपूजन असतं. सगळेजण अगदी छान तयार झालेले असतात. तर पिंकी आणि युवराजच्या रूममध्ये जेजेने पिंकीचे आणि त्याचे खूप असे फोटो लावलेले असतात. तेव्हा ते पाहून आता सुशीला म्हणते, याला काय म्हणायचं आता युवराज, तूच सांग. तेव्हा आमच्या दोघांचं प्रेम एकमेकांवर आहे आणि ते खरं आहे असं आता जेजे म्हणतो. त्यामुळे आता युवराज रागातच जेजेकडे पाहू लागतो. तेव्हा पिंकी सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, असं काही नाहीये, हे बनावट फोटो बनवले आहेत, असे मी खूप फोटो बनवू शकते. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.